मुंबईच्या महापौरांनाही धमकीचा मेल। रितू तावडेंचं केबिन आणि कार बॉम्बनं उडवण्याची धमकी। बीएमसीच्या सुरक्षेचा पोलिसांकडून तातडीनं आढावा। पुणे महापौर कार्यालयाला धमकीचा मेल। महापौर कार्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकी। कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवलं। मुंबईत बेस्ट बसचा आणखी एक अपघात। कांदिवलीत बेस्टची दोघांना जोरदार धडक। सुदैवानं जीवितहानी टळली। नाशिक विधान परिषदेतील बंडखोर गोकुळ गीतेंची मनधरणी सुरूच। गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाठिंबा देण्यावर गीते ठाम। विधान परिषद निवडणूक रणनीतीसाठी शिवसेनेची बैठक। शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी आज मंथन। नाशिक विधान परिषदेच्या वादावरही चर्चेची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर। आज एनडीएच्या बैठकीला राहणार उपस्थित, तर उद्या नीती आयोगाच्या बैठकीला लावणार हजेरी। आज नरेंद्र मोदी बनले भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे पंतप्रधान। मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळालाही 2 वर्ष पूर्ण। मोदींच्या काळात रुपया 100 पार करण्याच्या मार्गावर। पाकिस्तान युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतंय, भारत कुठेच नाही। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल। राष्ट्रवादीचा 27वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। मुंबईत छगन भुजबळ तर नवी दिल्लीत सुनेत्रा पवारांकडून ध्वजारोहण। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन साजरा। सातारा जिल्हा परिषदेतील त्या नाट्याचा वचपा काढण्याची हीच वेळ। आमदार जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन। लातूरमधल्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल। त्या शेतकऱ्याला फडणवीसांनी गोशाळेतून बैल उपलब्ध करून दिला। बैल नसल्यानं शेतकऱ्यानं नाईलाजास्तव पत्नीलाच नांगराला झुंपलं होतं। राज्यात मान्सूनचा वेग मंदावल्यानं चिंता वाढली। पावसाकरता 4 ते 5 दिवस वाट पाहावी लागणार। वाशीमधल्या हळद उत्पादकांचा आभाळाकडे डोळे। वाढत्या उष्णतेमुळे विदर्भातल्या शाळा 23 जूनपासून सुरू होणार। शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय। तर राज्यातील उर्वरित भागातल्या शाळा भरणार 15 जूनपासून। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे भेसळखोर बिथरले। अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला। पालघरच्या डहाणूतील कथित लव्ह जिहाद प्रकरण तापलं। सकल हिंदू समाजाकडून डहाणू बंदची हाक। तर आमदार चित्रवाघ डहाणूत लावणार हजेरी। ममता बॅनर्जींनी घेतली सोनिया गांधींची भेट। आमदारांपाठोपाठ खासदारांच्या बंडखोरीमुळे ममता हतबल। ममता बॅनर्जी सोनिया गांधींमध्ये तासभर चर्चा। मोहम्मद सिराज आयर्लंड इंग्लंड T20 मालिकेतून बाहेर। प्रसिद्ध कृष्णा खेळणार सिराजच्या जागी।